मागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, ज्यामध्ये आपण हाताच्या 2-3 माझ्या मते 3 का 2 तुम्ही बघितलात ना? नक्की तुम्हीच सांगा मी किती पोच शिकवल्या मागच्या व्हिडिओमध्ये हाताच्या त्या. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, नसेल बघितला असेल तर ह्याच्यानंतर जाऊन बघा. पण आता आपण उरलेल्या पोच शिकूया. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ही हाताची मूठ कशी काढायची हे बघूया. तर आपल्याला असा थोडासा तिरका असा चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकीकडे तिरक्या झालेल्या अशा 2 लाईन काढायच्या. ह्या पॅरलल काढायच्या नाहीयेत हा. आणि या 2 लाईनच्या खाली आपल्याला असं अर्धवर्तुळ काढून घ्यायचंय. हे आपण काय तयार करतोय माहितीये का? हा जो अंगठ्याचा भाग तुम्हाला दिसतोय का? बघा मी शेजारी हात देखील ठेवलाय, म्हणजे त्याच्याकडे बघून तुम्हाला काढायला खूप मदत होऊ शकते. बरोबर आहे ना? सो असं आपण हा आधी अंगठा काढून घेतला. मग आपल्याला बाकीची बोटं काढायची. ही बोटं काढायला इतकी सोपी आहेत की लहानपणी नाही का आपण डोंगर काढायचो शाळेमध्ये असताना, अगदी तसे 4 डोंगर इथे काढायचे आणि मग बरोबर जिथे त्याचे जे पॉइंट्स येतात तिथनं खाली अशा लाईन घ्यायच्या. आता मूठ काढताना प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच जणांचं कुठे चुकतं, तर जेव्हा मूठ आपण काढत असतो हाताची तेव्हा ती 3D दिसली पाहिजे, त्याला ती डेप्थ आली पाहिजे, कारण तो असा हाताचा खड्डा तिथे प्रॉपर दिसत असतो आणि तेच काढायला आपण चुकतो. ते करण्यासाठी काय करायचं, तर ही बघा आपण इथे वर सरळ लाईन घेतल्यात, पण बोटं जशी खाली दुमडली जात आहेत तिथल्या लाईन ह्या तिरक्या घ्यायच्या. बाजूची अशी छान कर्व लाईन घ्यायची, म्हणजे फक्त लाईन मधनं देखील सुंदर असा हात आपला तयार झाला. आता ह्याला थोडंसं आपण फिनिशिंग करून घेऊया. तर फिनिशिंग कुठे, जरा आपण शेजारचा हात बघून त्यानुसार ह्याच्यावर शेड लाईट्स टाकूया. अजून कुठे एक्स्ट्रा लाईन्स पाहिजेत का ते बघूया. म्हणजे आपली ही हाताची मूठ एकदम मस्तपैकी तयार होईल. किती सोपं आहे की नाही? पुढच्या हाताच्या मुद्रा बघायच्या आधी पटकन आधी व्हिडिओला लाईक करून टाका. अहो तुमच्या लाईकची मला खूप गरज आहे. चला आता हाताची मूठ असल्यानंतर मागच्या बाजूने हात कसा दिसतो, तो त्याचं ड्रॉइंग कसं करायचं ते बघूया. परत आपण चौकोन काढला. चौकोनाची वरची बाजू थोडी लहान, खालची मोठी आणि मधल्या लाईन ह्या तिरक्या काढायच्या, म्हणजे आपोआपच त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह येतो. खालच्या बाजूचा चौकोन देखील अशा प्रकारे काढायचा. जिथे आपल्याला बोटं काढायचे तिथे खुणा करून घ्यायच्या. आता तुम्हाला दिसत असेल की झोपलेल्या यू सारखा शेप आपण डाव्या बाजूला काढलाय, तर तो शेप म्हणजे अंगठा आहे, जो थोडासा आपल्याला अंगठा दिसतो ना तो. आता बोटं काढताना देखील आपलं प्रत्येक बोट एका साईजचं नसतं, थोडं लहान मोठं असतं. त्या पद्धतीने आपण हे आकार काढून घ्यायचे. मग जे वळलेलं शेवटचं बोट असतं त्याचं देखील थोडी जागा इथे दाखवायची आणि मग थोडं डिटेलिंग केल्यानंतर वरच्या बाजूला देखील बोटांच्या इथे छोटे खड्डे असतात, हे खड्डे दाखवायचे. आता बघा वरच्या बाजूचा हात असा स्ट्रेट नाहीये, आपल्याला तो छान काढता यावा म्हणून आपण चौकोन घेतला, पण त्याच्यावर अशा छान त्या कर्व लाईननी एक्झॅक्ट हात कसा दिसतोय हे डिफाईन करायचं. झाला हात रेडी. आता त्याला थोडा 3D येण्यासाठी थोडंसं शेडिंग करायचं, म्हणजे जसं बोटांची खालची बाजू आहे तिथे आपण शेडिंग केलं तसं. आता तिसरा हात आपल्याला काढायचा, ह्याच्यामध्ये थोडासा उघडलेला हात आपण काढतोय. ह्याच्यासाठी आधी जो आपला हाताचा चौकोन असतो, म्हणजे मधला भाग असतो, तो काढून घ्यायचा आणि जसं मुठीच्या वेळी आपण केलं होतं, मूठ काढताना आपण केलं होतं तसं आधी पहिला आपण अंगठा काढून घेऊया. अंगठा काढण्यासाठी मोठा चौकोन आणि त्याच्यावर छोटा चौकोन. आता जो छोटा चौकोन आपण काढलाय त्याच्यावर असा यू सारखा शेप करून एक्झॅक्ट अंगठ्यात जसा कर्व असतो तसा कर्व आपण या बोटाला दिला आणि मग जो असा थोडासा उंचवटा असतो आपल्या पंजावर तो इथे काढून घेतला. आता वरच्या बाजूला आपल्याला बोटं काढायचे. ही बोटं तशी काढायला कठीण जातात हा, कारण ही धड उघडलेली नाहीयेत आणि धड बंद झालेली नाहीये. आता पूर्ण उघडलेला हात कसा काढायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओ नंतर तो नक्की बघा. त्याच्यामध्ये अजून जास्त सोप्या मुद्रा हाताच्या दाखवलेल्या आहेत. आता आपण काय केलं, प्रत्येक बोट जशा पद्धतीने उघडलेलं आहे ते आधी जॉमेट्रिकल म्हणजे भौमितिक फॉर्म मध्ये आपण काढून घेतलं आणि मग त्याला फक्त असं छान कर्व लाईन दिल्या की आपली बोटं रेडी. किती सोपं आहे हे. अशाच सोप्या पद्धतीचे व्हिडिओ मित्रकला चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत असतात. आता आपली जी सिरीज चालली आहे ही जरा ड्रॉइंगचं कोर शिक्षणाची चालली आहे, पण एलिमेंटरीच्या मुलांसाठी,
ड्रॉइंग स्कूलला जर तुम्ही असाल तर, किंवा जे शाळेत ज्यांनी ड्रॉइंग सब्जेक्ट घेतलाय यांच्यासाठी ही सिरीज खूप उपयोगाची आहे. सो या सिरीज मध्ये तुम्हाला माणसं शिकायला मिळाली, हेड स्टडी शिकायला मिळाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे हात कसे काढायचे हे देखील शिकायला मिळाले. तर थोड्याशा ब्रेक नंतर आपण पाय कसे काढायचा हे देखील शिकणार आहोत आणि फिगर्स देखील अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या आणायचा मला विचार आहे. आता तुम्हाला समोर दिसतच असतील की बोटाचे आपले डिटेलिंग करून झाले, जशी त्याच्यावरचे नख, हाताची पेरं असतात ती. हे काढल्यानंतर हाताच्या ज्या लाईन्स असतात त्या काढायच्या. जनरली सगळ्यांच्या लाईन्स सेम नसतात, पण साधारण त्याच्यात साम्य असतं की एक आडवी लाईन असते, एक कर्व लाईन असते. अशा पद्धतीने काढून झाली की आपला हात तयार. सोपं आहे की नाही? आता ह्याच्यानंतर पाय कसा काढायचा ते घेऊन येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे ना त्याच्यावर ऑलवेज नोटिफिकेशन ऑन करा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.